तुम्हाला म्हणतं की एका गोष्टीवर बोलायचं आहे. तुम्ही थंबनेल बघितला असणार आहे त्या गोष्टीचा, की आम्हाला मुली नाही, मुलगा मुलगा हवा हवा होता. होता. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? पायल प्रतीक व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि तुम्ही बघितलं असेल पायलचा बड्डे, लक्ष्मीचा बड्डे सगळे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता इथून पुढे आता परत आपल्या रेग्युलर कामासाठी आजचा दिवस जरा रेस्ट आहे. पाहायला म्हणलं जरा थोडं आता हळूहळू काम करता म्हणजे कसं प्रमोशनची काही गोष्टी आहेत ते करून घेईल पाहिल. आणि मी काय आज मार्केटिंगने गेलो नाही कारण काल सांगितलं तुम्हाला ब्लॉगमध्ये मला खूप मी सगळंच गिराईक देऊन आलो. काल आज फ्री झालो पूर्ण. पप्पा बाहेर गेलं जरा त्यांचं काम होतं त्यामुळं बाकी काय नाही. पायलचा नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. नाश्ता झाला, शिरा वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे. आम्ही सकाळी ब्लॉग नाही घेतलं कारण की सकाळ सकाळ कसं होतं माहिती आहे का, सकाळ सकाळी उठल्या पहिलं आम्हाला पोस्टिंग सगळे करावं लागतं. ब्लॉग पोस्ट करून घ्यायला लागतो. मी ब्लॉग पायला एडिट करून पोस्ट करा लागतो. सकाळ सकाळ तिला प्रमोशनची व्हिडिओ एडिट करावं, त्यामुळे सगळं आमचा वेळ निघून जातो. आणि आमचं घर 3 दिवस झालं बंद पडलं आहे. सील आणायचं आहे, सीलच नाही आणलं. ते 3 दिवस झालं बंदच्या आता पहिलं जाऊन सील घेऊन येतो. सील नाही सेल घेऊन येतो. तर मग ते घराच्या टायमिंग कळत नाही, सकाळी उठताना कळतच नाही किती वाजलं किती नाही. त्याच्या जागा नागात आणि त्याच्या गडबडीत ना सकाळी लवकरच जाग येते. किती वाजलं कळत नाही. तर पाहायला साक्षी मी चालला आहे मी टाईम दोघींचा वी टाईम. मी नाही वी टाईम. आमची दोघी बिझी. मी खाली गेलो होतो, आता वरती आलो परत. एक व्हिडिओ शूट करायचा होता. आणि काय चाललंय मग 3 वेळा हां. तर हे दोघींनी बघ कसं मॅचिंग केलं आज पण मी मॅचिंग नाही करू शकत आज. आणि प्रांजू हां हिने पण मॅचिंग घातलंय. साक्षी मी मम्मी बघा दोघी सेम झालं. आता मी रोज असंच करणार, जेव्हा मी ज्या कलरचे कपडे घातले आणि तिला त्याच कलरचे घालणार. काय ग तिला पाच जरा थोडी वेळ नाही पाजली पाहिजे. बांगडीचा कलर लाल ग. लाल लाल कलरची सक्षमी सक्षमीच्या फ्रॉकचा कलर लाल ग आहे. लाल लाल कलरची फ्रॉक ग, फ्रॉकचा कलर लाल. सक्षमीची टोपी पण लाल ग, मम्माची फ्रॉक पण लाल. गाण्याचा मधनं टोन चेंज केलाय तू. ए मम्मा. सक्षमी 3 महिन्याची झाली ना तू आता. आता बोलायला लागा पाहिजे ना तू आतापर्यंत. तिची पट्टी बघा पायातली अर्धे पायात गेली. ती दोन्हीकडनं बांध पायल. पूर्णशी बनवण्याची मागून पण बांध. तेच करणार आता. त्याला 2 साईडने बांधावं लागणार आहे कारण आमची सक्षमी खूप जास्त आता वळवळ करायला लागली आहे. हो, वळवळ करते नुसती, पाय हलवती इकडे तिकडे नुसती फिरायला. बाळा तुला दुकानात जाऊन सेल आणायला जमल का? सेल हो जमल, कारण की या मोठ्या बाळाला तर सेल आणायला टाइम नाहीये. मग त्या छोट्या बाळाला प्रांजलला पाठवते आता सेल आणायला. टाइम आहे पण आळसली आलाय. दुकानाला मग अशीच ती कुरकुरे आणायला गेलो ते कॉन्टेंटसाठी. पण मी सेल आणायचं विसरलो. ऐ ऐ ऐ बरं घेते ना, केसावरती भांडते, खूप गरम होत आहे. मी परत कपडे चेंज केलेत. सक्षमी मॅडमनी माझे कपडे घाण केले होते. हे असंच चालतं. रोज माझे 3-4 कपडे होतात असे. तुम्ही व्लॉग मध्ये बघता, तुम्हाला वाटत काय पायल दीदी यार सारखे वेगवेगळ्या कपड्यावर असते, एक दिवसातून किती कपडे बदलते. हाच प्रॉब्लेम. लहान लेकरं असलं तुम्हाला तर माहिती आहे कसं असतं. आता स्वयंपाक बनवते. 1 वाजलाय, पटकन जेवण बनवते माझं. हे रताळी खूप दिवसापासून आणून ठेवली होती. प्रतीक म्हणला आज खाल्ली नाही ते तू बघच, खात्यात उकडून आणि त्याला पण देते. हे जे प्रतीकला कळलं नाही का वरडणार आहे ना मला. हे बघा खराब झालं, ठेवून खराब झालं रताळं. आता प्रतीकला कळलं ना इतकं मला ओरडणार आहे ना. नेक्स्ट टाइम जेव्हा मला खायचं आहे तेव्हाच तो मला आणून देणार आहे. मला इतकं वाईट वाटतंय टाकताना. एक चांगलं आहे, एक ठेवलंय मी उकडायला आता, पण एक खराब झालं. मी बनवली आहे मेथीची पातळ भाजी. इथं आहे रताळं आणि आता भाकरी करायच्या. एक भाकर टाकते मस्त छान आणि जेवण करते. पहिले खूप भूक लागली मला. सक्षमीला झोपवलं आणि मी किचनमध्ये आले. स्वयंपाकाचं बघायला आज आहे ना मी आवरलेलं नाही, काही नाही कारण की मला वरती भरपूर कामं होती, ती आवरत बसले. छोटी कामं पण खूप सारी होती. आता आले किचनमध्ये. आज बनवली मी अख्खा मसूरची आमटी, भात
आणि भाकऱ्या बनवायच्यात मला. आणि आता मी बनवते सांडग्याची चटणी मस्त. इथं बनवली आहे मी आमटी, अख्खा मसूरची आमटी आहे. हे बघा, मस्त लागतं खायला, खूप टेस्टी. इथं आहे आपला इंद्रायणी राईस. इथे मी आता बनवते सांडग्याची चटणी, मस्त कांदा टोमॅटो मधली, खूप भारी लागते. पहिले सांडगे तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेते. हे सांडगे असे तळून खायला पण लय छान लागतात, मला लय आवडतात तळून खायला. पण आता मी जास्त खात नाही, थोडंसं खाते आपलं नावाला. जेवण वगैरे झालं आमचं. पायल सक्षमी आता आज लेट उठली, 10 वाजता उठली पार सक्षमी. आणि पायल सक्षमी चावरती. आणि आम्हाला एका विषयावर जरा बोलायचं होतं, थोड्या वेळातच बोलूच आपण. तोपर्यंत पायल सक्षमीचं आवरल, तिला फिडिंग वगैरे देईल, मग बोलूयात आपण. तर गाईज, तुम्हाला म्हणतं काही गोष्टी बोलायचं आहे. तुम्ही थंबनेल बघितला असणार आहे त्या गोष्टीचा, की आम्हाला मुलगी नाही, मुलगा हवा होता. पण हे असं काय काही नाही, नाही. असं काही नाहीये, हम्म. असं आम्ही काय म्हणतोय. आणि असं आम्ही थंबनेल का लावला, एक काल सक्षमीचा बड्डे केला, सॉरी पायलचा बड्डे केला, सगळं आम्ही मॅचिंग वगैरे केलं. आणि सक्षमीच्या सक्षमीच्या कपड्यावरती ड्रेस जो घातला होता सक्षमीला, त्यावर सगळं लिहिलं तर बॉय 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 बॉय. बॉय. तर त्यात आपल्या सबस्क्रायबरची कमेंट आली की तुम्हाला मुलगा पाहिजे होता वाटतं, म्हणून तुम्ही सगळी शॉपिंग मुलाची बॉयची करून गेलीये. केलेली आहे. हा, तर आता तुम्हाला सांगते, असं काही नाहीये. आम्ही बॉयची शॉपिंग केली नव्हती आणि आम्ही आम्ही शॉपिंग गर्लची पण नव्हती केली, आम्ही शॉपिंगच नव्हती केली. शॉपिंगच केली, हो. कारण आणि त्या आधीच मॅडम यायला हो, शॉपिंगसाठी आम्हाला आम्ही. शॉपिंग करूनच नाही दिली सक्षमीने. त्याच्या आधी सक्षमीचं आगमन झालं. तर तुम्हाला सांगते झालं काय. आता सक्षमी एवढं गोंडस आहे, तिच्या मावश्या 3 आहेत. तर तिच्या चंचल मावशीने तिला 2 ड्रेस आणले, अजून एक ड्रेस आहे रेड कलरचा. ठीक आहे, तो नॉर्मल आहे, असं गर्ल बॉय, त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये. पण हा जो एक बॉय बॉय लिहिलेला ड्रेस होता, तर चंचलच्या पण मनात असं काही नव्हतं की नाही का हा बॉयचा आहे गर्लचा आहे. तिला कलर आवडला, तिने घेतला. बॉय असो किंवा गर्ल असो. तो कधी घेतला माहितीये का? आता जेव्हा आम्ही मम्मीकडे गेलो होतो अधिक मास साठी, तेव्हा तिने घेतलाय तो सक्षमीला ड्रेस. आणि मी तिला म्हणलं, पण अगं ह्याच्या बॉय बॉय लिहिले. ती म्हणली काय नसतं तसं, गर्ल अँड बॉय तसं काहीच नसतं. मला कलर आवडला, छान वाटला, कपडा छान वाटला, मी घेतला. तर तुम्ही सुद्धा असं काहीच गैरसमज नका करू. आम्हाला मुलगी झालीये, आम्ही खूप खुश. आणि आम्ही असं विचार पण नव्हता केला की आम्हाला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असं काही नाहीये. आम्ही ठरवलं होतं की आम्हाला जे पहिलं बाळ होणार, ते मुलगा हो किंवा मुलगी हो, त्याला आम्ही जितकं, म्हणजे असं नाही की मुलाला जास्त प्रेम करायचं, मुलीला कमी, असं काहीच नाहीये. बाळ बाळ असतं, है की नाही रे. फक्त आमचं कसं होतं की एक मुलगा आणि एक एक मुलगी पाहिजे, मुलगी, हा, म्हणजे बहिणीला भाऊ, भावाला बहीण बहीण पाहिजे. पाहिजे. कारण आम्ही दोघं अशी व्यक्ती आहेत ना, हिनेही कधी हिच्या आयुष्यात सख्या भावाचं प्रेम बघितलं नाहीये, नाही आणि बघितलं. मला पण कधी सख्या बहिणीचं प्रेम बघितलं नाही. रक्षाबंधनला भरपूर रक्षाबंधन भाऊबीजला भरपूर राख्या बांधून घेतल्या, भरपूर भाऊबीज झालेली आहे. हो, पण जे सख्या बहीण भावाचं प्रेम असतं ना, ते ते पाहिजे काय आम्हाला. नाही का. आम्हाला पण मी पाहिजे. कधी पण असं एकदा विचार करायचो, तर व्हिडिओ बघायचो ना ह्याला, रील्सला वगैरे, की बहिणीचं लग्न फील करायचं नाही का, काय असतं काय नाही, ते नशीबतच नाही ना आमच्या, की बहिणीचं लग्न, बहिणीची विदाई फील करणं, ती गोष्ट हळदीला वगैरे, भांडणं बहीण भावाची असतात, ते नोकझोक असती, ते आमच्या दोघांच्या आयुष्यात नाही. पायलच्या तर आयुष्यात नाही का बहिणी आहेत कुठल्या गोष्टीसाठी. मी तर जसं मला कळालं तोपासून मी लहानाचा मोठा एकटाच झालेलो आहे. मला तुम्हाला माहिती आहे, माझा मोठा भाऊ होता, त्यानंतर मी एकटाच मोठं झालो. आणि मग एकटा मोठं होणं खूप, तुम्हाला वाटतं एकुलतं एक आणि खूप लाड होतो. लाड हा गोष्ट वेगळी झाली. पण जेव्हा तुम्हाला समजायला लागतं ना, तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की एकटं असणं, एकटं राहणं, एकटं वाढणं मोठं खूप कठीण गोष्ट आहे, खूप कठीण गोष्ट हो, आहे. तुम्हाला माणसाला असं वाटतं नाही का, एकुलतं एक एकुलता आहे, एक खूप आहे. लाड झाला पाहिजे ती गोष्ट भेटते, ते होतं. पण जेव्हा त्या पोराला समजायला लागतं, जेव्हा पोरगा मोठा व्हायला लागतो ना हळूहळू, तेव्हा समजतं एकटा मोठं होणं खूप कठीण आहे. सोबत भाऊ नाही तर बहीण त्याला साथीला पाहिजे. पाहिजेनच. त्यामुळं आम्हाला सक्षमीला एक भाऊ पाहिजे. असं नाही की आम्हाला 2 पोरीच पाहिजे, 2 पोरच पाहिजे. एक भाऊ मुलगा आणि एक एक मुलगी मुलगी, आम्ही असा पहिलंच विचार ठरवलं आहे होतं. आमचा. हा विचार आहे. पण आता आम्ही नाही सांगू शकत की दुसरं पण काय होईल. मुलगी झाली तरी काय हरकत नाहीये. त्यात काय हरकत नाही. आम्ही सांगतोय आम्ही आमची फक्त इच्छा इच्छा सांगतोय. इच्छा व्यक्त ते असं करतोय की आता जर पहिला मुलगा झाला असता तर आम्हाला दुसरी मुलगीच हवी होती. हां. आता
पण ते आहे. पण आहे. आम्ही तसंच ठरवलं होतं की पहिलं मुलगी झाली तर दुसरा मुलगाच पाहिजे. म्हणजे पहिला मुलगा झाला तर मुलगी पाहिजे, मुलगी झाली तर दुसरा मुलगा पाहिजे असं. किती अरे मुझे चक्कर आने लग गया अब गजब टू बी आदमी वेळा असे तेच तेच बोलली मलाच नाही कळलं. 2च गोष्टी होत्या ते 15-20 सेकंद तेच बोललीस. मलाच नाही कळलं मी काय बोलले. कन्फ्युज झाले मुलगा मुलगीमध्ये. तर असं काही नाहीये. कमेंट केली तुम्ही असं काही नाही. म्हणलं चला पाया एका म्हणजे आपण एका म्हणजे एकदम मजेशीर असं म्हणजे उत्तर तुमचा देऊ. पण गैरसमज नको व्हायला की नाही का बाबा हा तुम्ही जर गैरसमजचा विषय नाही त्यात नाही काय. त्यांनी पण कमेंट वाचली, समजा दुसऱ्यांनी वाचली कमेंट, त्यांच्या पण मनात असं येऊ शकतं ना की बाबा हा हो, बॉयचे लोकांच्या कपडे मनात काय येतं घातले. काय नाही त्यावरून आपला विषय ठरत नाही. ते काय पण आहे, बरोबर आहे का बरोबर नाही? आहे. कोणी काही बोललेलं, कोणी काही नाही बोलणार, कोण चांगला बोलेल किंवा कोण वाईट बोलेल. वाईट बोल. आपण कसे आपल्याला माहिती आहे, कोणाच्या हम्म. बोलण्यावरनं आपण वाईट ठरत आपलं नाही किंवा आयुष्य नाही कोणाच्या चालत. बोलण्यावरून आपण चांगले ठरत नाही. हा आणि आपलं आयुष्य पण नाही चालत त्याच्यावर. त्यामुळे फक्त आपण कसं एक म्हणलं पाहिलं कमेंट आली, हिचं आपण एक मजेशीर उत्तर देऊ. बघू आपल्या ऑडियन्सची काय रिएक्शन असेल थंबनेल बघून. तर असं काही नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? पोरापेक्षा पोरीची हौस लई असते. खूप पोराला दुकानात न्या, शर्ट पॅन्ट घ्या, संपला विषय. झालं. कंगवा घ्या आणि भांग पडा, संपला विषय. झालं. पोरगी ड्रेस घ्यायचा की साडी घ्यायची का वेस्टर्न घ्यायचं, लिपस्टिक घ्यायची, फाउंडेशन घ्यायचं, खूप इयरबड्स गोष्टी घ्यायची असतात. किंवा अनेक एडचे जे काय असतात ते घ्यायचे, केस विंचरायचे घ्यायचं, त्याच्या मशनी घ्यायच्या, नंतर भरपूर कानातलं, प्रतीक गळ्यातलं, पायातलं, हातातलं. पोराचं तसं काही नसतं. आणि प्रतीक काही आताच नसतं. बघतोय जो माझा पसारा आहे, मेकअप म्हणा किंवा कपडे म्हणा, साडी म्हणा, ड्रेस म्हणा, जीन्स म्हणा, माझा जास्त पसारा आहे ह्याच्यापेक्षा. मी एकच कप्पा आहे मी त्याचा, एवढी कप्प्याचे बसलोय. एकच कप्पा आहे त्याचा, एकच. बाकी सगळा जो पसारा आहे ना घरात तो माझा एकटीचा आहे. आता तो माझा काढून ना हिचा करावं लागणार आहे पसारा सगळ्या घरात. म्हणजे एवढं असतं पोरींचं. तर 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 असं काहीच नाहीये की आम्हाला पहिला मुलगा होता, असं काही नाही. क्लिअर झालं तुम्हाला? ठीक आहे. तुम्हाला म्हणजे आता आपल्याला क्लिअर करायला पण नव्हतं बसलो. म्हणलं एक म्हणजे मजेशीर उत्तर द्यावं तुम्हाला. तर आणि भेटूयात आज मी आपण. खेळायला उठली नाहीये गाईज, म्हणून मी मस्त माझा कार्यक्रम बघत बसली. आज मला फक्त व्हिडिओ एडिटिंग होतं. तर तुम्हाला आम्ही ब्लॉग त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला सांगितलं एकदम मजेशीर. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा. उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. हेच बोलणार होतं ना? हो, सगळं बोलले मी. चांगली गोष्ट केलीस.